लोक कमी लेखतील, पण आपण थांबायचं नाही. तुम्हाला कोणी कमी लेखलंय का? तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय का? तुम्ही काही करू शकत नाही असं कोणीतरी सांगितलंय का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण तुमची किंमत लोकांच्या मताने ठरत नाही, ती तुमच्या कष्टाने आणि तुमच्या कामाने ठरते. एक मुलगा होता, त्याच्याकडे साधनं कमी होती, पण स्वप्न मोठं होतं. लोकांनी त्याला हसून सांगितलं, तुझ्याकडून काही होणार नाही. त्याने वाद घातला नाही, तो फक्त मेहनत करत राहिला. असेच आपण सकारात्मक विचार पाहूया. एक, लोक काय म्हणतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं. लोक बोलत राहतील, कुणी कौतुक करेल, कुणी कमी लेखेल, तर कुणी तुमच्या अपयशाची वाट पाहील. पण प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर देत बसाल तर तुमच्या ध्येयासाठी वेळच उरणार नाही. म्हणून लोकांच्या शब्दापेक्षा आपल्या कृतीवर लक्ष द्या. 2, कमी लेखणाऱ्यांना उत्तर शब्दांनी नाही तर यशाने द्या. प्रत्येक टोमण्याला उत्तर देण्याची गरज नसते. कधीकधी शांत राहून काम करत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. आज ते हसतील, उद्या कदाचित तेच तुमचं उदाहरण देतील. 3, तुमची सुरुवात छोटी असेल पण स्वप्न मोठं असू द्या. आज तुमच्याकडे सगळं नसेल, कदाचित साधनं कमी असतील, लोकांची साथ कमी असेल, पण सुरुवात छोटी आहे म्हणून स्वप्नही छोटं ठेवू नका. छोट्या पावलांनीच मोठा प्रवास पूर्ण होतो. 4, प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवू नका. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी प्रत्येकाला ते आवडेलच असं नाही. म्हणून प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार स्वतःला बदलत राहू नका. तुम्हाला योग्य वाटणाऱ्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहा. 5, अपयश आलं म्हणजे तुम्ही संपलात असं नाही. एखाद्या प्रयत्नात अपयश आलं तर स्वतःवरच विश्वास सोडू नका. अपयश म्हणजे शेवट नसतो. कधीकधी ते आपल्याला काय सुधारायचं आहे हे शिकवणारं एक पाऊल असतं. पडलात तर थांबू नका, पुन्हा उभे राहा. 6, तुलना करायची असेल तर कालच्या स्वतःशी करा. तो माझ्यापेक्षा पुढे आहे, ती माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे, असं विचारत बसाल तर मन थकून जाईल. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी कालपेक्षा आज एक पाऊल पुढे आलोय का? हीच खरी प्रगती आहे. 7, तुमची शांतता ही कमजोरी समजू नका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं म्हणजे ताकद नाही. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं ही सुद्धा मोठी ताकद आहे. जिथे उत्तर देण्याची गरज नाही तिथे शांत राहायला शिका. 8, तुमच्यावर विश्वास ठेवणारे कमी असेल तरी चालेल. कधीकधी आपल्याला प्रवासाच्या सुरुवातीला आपल्यावर विश्वास ठेवणारे लोक खूप कमी असतात. पण लक्षात ठेवा, सगळ्यांची परवानगी मिळाल्यावरच स्वप्न पूर्ण करायचं नसतं. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. 9, तुमचा वेळ येण्यासाठी संयम ठेवा. आज तुमचं काय कुणाला दिसत नसेल तर त्याचा अर्थ तुमची मेहनत वाया जाते असा नाही. काही परिणामांना वेळ लागतो. बीज पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही. त्यासाठी संयम, पाणी आणि काळजी लागते. तसंच आयुष्यातील यशालाही वेळ लागतो. 10, तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर लोकांचे आवाज कमी ऐकू येतात. तुम्हाला नेमकं कुठे जायचं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर वाटेत कोण काय म्हणतंय याचा परिणाम हळूहळू कमी होतो. लोकांचा आवाज ऐकण्यापेक्षा आपल्या ध्येयाचा आवाज मोठा ठेवा. 11,
शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. लोक तुमच्याबद्दल बोलतील, काही कौतुक करतील, काही टीका करतील. पण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुम्हालाच जगायचा आहे. म्हणून इतरांच्या मतांमध्ये अडकून आपली स्वप्न थांबवू नका. लोक काय म्हणतील यापेक्षा एक दिवस आपण स्वतःकडे पाहून मी प्रयत्न सोडला नाही हे म्हणता आलं पाहिजे. म्हणून लोकांनी तुम्हाला कमी लेखलं म्हणून थांबू नका. तुमच्यावर विश्वास ठेवणारे कमी असतील तरी स्वतःवरचा विश्वास कमी करू नका. शांतपणे मेहनत करत राहा, सतत शिकत राहा आणि आपल्या ध्येयांकडे चालत राहा. कारण शेवटी तुमची ओळख लोकांनी तुमच्याबद्दल काय म्हटलंय याने नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करून दाखवलं याने ठरणार आहे. हा विचार मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तींपर्यंत नक्की पोचवा की जिला किंवा ज्याला सध्या कुणीतरी कमी लेखत आहे. आणि अशाच सकारात्मक विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.